साहेब करा सुरू काल तक्रार करण्यात आली होती त्या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषद काय सांगाल तुम्ही? लिंक टाकली की लिंक उचला म्हणा मग थांबा 2 मिनिट थांबणार. सगळ्यांना नमस्कार. 2 मिनिट फक्त लाईव्ह उचललेली सर टीव्हीवर पाठवतो आणि थांब ना 2 मिनिट यार. तू कुठे डेस्कला आहे का? आपण थांब ना 2 मिनिट. कालच्या घडलेल्या प्रकाराबद्दल आपण आज पत्रकार परिषद घेऊन माझ्या गोरगरीब समाजापर्यंत मला हा खरा मेसेज देणं गरजेचं होतं. दिली मी उचला ती. आणि याला मात्र सगळ्या बांधवांनी विशेष करून मी कालच सांगितलं होतं की ज्यावेळेस ही बातमी आली चॅनलवरती त्यावेळेस मी सगळ्यात अगोदर आवाहन केलं होतं मराठा समाजाला की आपण शांत राहायचं. आजही सुरुवात करताना मी अगोदर मराठा समाजाला हात जोडून आवाहन करतो, विनंती करतो की तुम्ही शांत राहा. तुम्ही शांततेने घ्या. साधे साधे कामं तुम्ही करायचेत समाजानं. अवघड कामं करायला मी आहे ना. तुम्ही मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. माझे हात जोडून मराठा समाजाला विनंती आहे. कारण मी जे सांगणार आहे हे खूप सगळ्या क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं आहे. याच्यातून सगळेच जागे होणार आहेत आता. म्हणून माझं मराठा समाजाला पुन्हा एकदा आव्हान आहे की तुम्ही फक्त शांत राहायचं. ज्या घटना करून घेणार आहे त्यांनी केलेल्या घटना आत्तापर्यंत कोणालाही माहीत झालेल्या नाहीत. पुढं काय करणार आहे हेही कोणाला माहीत झालेलं नाही आणि इथून मागं काय केलंय तेही कोणाला माहीत झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं आपण बाप ठरलो की यांचं करायच्या अगोदरच सगळं उघडं पडलं, सगळं भांडं फुटलं. आपले सुद्धा हात खूप लांब आहेत हेही त्यांच्या आता लक्षात आलं असेल. म्हणून मी समाजाला आवाहन करतो की तुम्ही फक्त शांततेनं घ्या. मराठा समाजाला मात्र एक शब्द देतो मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, कारण आजचा विषय खूप गंभीर आहे. सगळ्यांनी सावध पवित्रा घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे आणि हुशार होणं गरजेचं आहे. म्हणून सांगतो मराठा समाजाने शांत यासाठी राहायचं आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं. आपण हे सिद्ध करून दिलंय. करण्याच्या अगोदरच आपण सगळे त्यांचे डाव उघडे पाडलेले आहेत. माझ्या समाजासाठी मी लढायला खंबीर आहे. आपण सावध नाही आहेत याचा अर्थ असा आपण सतर्क नसतो, सावध नसतो तर समाजाला जे आत्तापर्यंत आरक्षण ते मिळालं नसतं. तुम्ही पण सावध आहे समाज, मी पण सावध आहे. आपण बेसावध असतो तर ही घटना घडून गेली असती. हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून तुम्हाला म्हणतो तुम्ही शांत राहा. तुम्हाला देतोय आज मराठा समाजाला ही नायनाट्य होणार सगळा, त्याचं काय दुमत नाही. हे कोणी पण असो, फक्त एक शब्द देतो तुम्ही फक्त शांत राहा. त्या निमित्ताने एक शब्द देतो तुम्हाला, तुम्ही हसला पाहिजेत असं काम करून दाखवी. सगळा महाराष्ट्र म्हणन आता सुखाचे दिवस आले हो. जिल्हा म्हणन, गाव म्हणन आता सुख आहे हो. समजून घ्या मला काय म्हणायचंय ती. आपण बोलताना म्हणतो ना गावची, राज्याची, जिल्ह्याची, तसं तुम्ही फक्त शांत राहा. म्हणजे मला बरोबर सुखाचे दिवस आणता येतील तुम्हाला. म्हणजे ते शब्द म्हणायला तुम्हाला आपण बोलताना नाही म्हणत का गावात खेड्यात आईला लय घाण होती हो आई, तसा तुमचा आनंदाचा सुखाचा दिवस राज्याचा, जिल्ह्याचा, गावाचा आम्ही नक्की आणू. हे नायनाट नक्की करू. म्हणून तुम्ही शांत राहा. माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे. याच्याच बरोबर दुसरं मला सांगायचं आहे आणि नंतर मी सुरुवात करणार आहे. मी अपेक्षा धरणार आहे की मराठा समाज शांत राहणार आहे.
मराठा समाजाला या राज्यातल्या माझं हे दुसरं सांगणं आहे. मराठा समाजाचे राज्यातले नेते आहेत, हा विषय शिरेज घ्या. भले ओबीसीचे पण नेते असतील, हिंदू मुस्लिमांचे पण असतील, त्यांनी हा विषय शिरेज घ्या. मराठा समाजाच्या संघटना असतील, स्वयंसेवक असतील, मराठा सेवक असतील, यांनी हा विषय फक्त शिरेज घ्या. वेळ तुमच्याबरोबर पण येणार. त्यावेळेस माझ्यावरती आज वेळ आली म्हणून तुम्ही मजा बघायची आणि तुमच्यावर वेळ आल्यावर आम्ही मजा बघायची, हे नको. कारण एवढं मॅटर सिरियस सगळ्यांनी घ्या. तुमचे माझे मतभेद असतील नसतील, विरोधात जाऊन भाषण करण्याला परवडला, एखादा प्रेस घेऊन आपल्या विरोधात आंदोलन करणारा परवडला, परंतु एखाद्याच्या जीवावरतीच उठायचं कोणाचं तरी ऐकून करणारापेक्षा करून घेणारालाच मी सगळ्यात जास्त तोच महत्वाचा धरणार आहे. म्हणून माझ्या समाजातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना, सगळे आले त्याच्यात, आमदार असतील, मंत्री असतील, माजी असतील, आजी असतील, पार सरपंचापासून नगरसेवकापासून नगराध्यक्षापासून जे काय जेवढे असतील मराठ्यांचे, तेवढं नाही सांगतो. हे सहज घेऊ नका विषय. आज माझ्यावर बेतली, उद्या तुमच्यावर बेतू शकते. त्यामुळे ही घटना गांभीर्यानं घ्या. सगळेच संघटना मराठ्यांच्या पासून सगळ्यांनी एक जीवानं आपल्याला असल्या वृत्तीचा, मी असल्या वृत्तीचा म्हणतोय, आपल्याला नायनाट करावाच लागणार आहे. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. उद्या कदाचित तुमच्यावरही वेळ येऊ शकते. त्या टायमाला मग आम्ही म्हणणार आमच्या टायमाला तुम्ही मजा बघितली होती. म्हणून हा विषय गांभीर्यानं घ्या. आरक्षणाचे विषय असतील, राजकारणाचे असतील, एकमेकाच्या विरोधात भाषणं केली असतील, एकमेकाच्या विरोधात प्रेस घेतले असतील, तो भाग वेगळा. तो परवडले, हो ते परवडले, डायरेक्ट तरी दिसला तो बाजूला गेला. पण हे करून घेणाऱ्यांनी इथूनच करून घेणं ही गंभीर विषय. म्हणून सगळ्यांनी हा मुद्दा ताकदीनं लावून धरा, तर ही नायनाट होणार आहे पुढच्या काळात. मात्र मला पुन्हा पुन्हा सगळ्यांकडून शब्द पण पाहिजे आणि मीही तुम्हाला हात जोडून विनंती करतो की फक्त मराठ्यांनी शांत राहा. मी काल सांगितलं, जी बातमी आली काल त्याच्यानंतर 2 घंट्यात सांगितलं मराठा शांत राहायला. आभारी आहे मी तुमचा खरंच मनापासून. कारण मी तुमचं ऐकतो, तुम्ही माझं ऐकता. ह्या समाजाला मला मानावंच लागेल. असा ग्रेट समाज होणार नाही. कुठलाही किती करोडात एकत्र आले तरी शांत राहा म्हणले शांत राहिले. कालही सांगितलं शांत राहा. माणसं माझे मराठा समाजाचे सगळे शांत राहिले. इथून पुढेही आजची प्रेस ऐकल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी शांत राहा. मी खूप सतर्क आहे, सावध आहे. सावध नसतो तर यांचा बाप मी ठरलो नसतो. त्याच्यामुळे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका. यांचे पाठ पुरवायला मी खंबीर आहे. तुम्हाला सुखाचा दिवस आणतो. तुम्ही एक ना एक दिवस हसणार आणि असं म्हणणार, सुखाचे दिवस आले हो राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून देतो, पुन्हा तिथं चालू मी. आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी, गेली गाव सुखाने जगा लागलं. तसं राज्य सुखानं जगल हे आणणार. आणि बोललं ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा. आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्यांना. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी, का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले होते. प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळेजण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहिती. उद्या तुम्ही खोटं ठरवता आणि खरं ठरवता आणि तपासात काय असेल आम्हाला नाही माहीत. आम्हाला तर शंकाच नाही आहे जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार आहेत. मी नाव नाही घेणार त्यांचं, ह्या कोण आहेत त्यांचं, कारण ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. त्याला कायदेशीर काही बंधनं आहेत. जोपर्यंत तिकडून ते नाव क्लिअर प्रशासनाकडून होत नाहीत तोपर्यंत मी घेणार नाही. फक्त धरले दोघं एवढाच मी शब्द वापरणार. त्या दोघांना काय केलं
त्याच्याबद्दलच. बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झालेली. यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता आहे मला माहीत नाही, त्यांनी याला नेलेलं यांना. आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. त्यांनी हे सगळं माझं शोधत होते. यांना 3 प्रकारात दिलते. आधी ते सांगतो मग घटनाक्रम सांगतो, कारण हे राज्यासाठी पत्रकार बांधवांना तुमच्यासाठी सुद्धा आहे, कारण बऱ्याचशा व्यक्तीचे त्याच्यात नाव आहेत. म्हणून थोडासा वेळ जाणार आहे आपला प्रेसमध्ये, पण आपल्याला हे महाराष्ट्रासाठी हादरवणारा विषय येऊ. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळानात आणि खोट्या मिळानात. ते तयारीच्या असतील ना, तयारीत करण्याच्या. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढं लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शनपासून मुक्त झाले पाहिजेत. असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाई किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेंनी सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, हेच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला ह्यो म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडं आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 10 ते 6 करोड रुपये नाशिलेले असेच. तो आला आणि त्यांनी सांगितलं, मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेंनी हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी असं पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता खरं असन खोटं असन तपास करा. आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतोय. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडा ना तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं.
म्हणे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले ते. हे बघा याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट आहे भाऊबीजेच्या दिवशी. हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन ह्यो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हातानं शिजविला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बड्या नावाचा कोणीतरी, त्याने पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय ते. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवरा तालुक्यातले काही, हे त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणले आम्ही गाडी तो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी राज्याच्या पासिंगची, बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, त्या मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे, तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे. ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं आणि माणूस उंचीवर जात नसतो. माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची. घातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा होत. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं, कारण तसं ते त्यांना बापाने गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल सुद्धा त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवतंय. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे, कारण आम्ही त्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग, संपनात त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले आहेत. अहो इतके भयंकर डाव आहेत बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं. तर कोण कोणाचा याचा मेळच लागणार त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोपी आहेत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी सिरियस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप सिरियस आहे विषय. त्याच्यात आणखीन त्यातल्या एका आरोपीला एक गोष्ट माहिती आणखी, बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडीखाली मोबाईल आहे. म्हणजे त्या शिटाच्या खाली बघा आता ही सिस्टम, मोबाईल शिटाखाली. कोण बघा शिटाखाली काय बोलतोय, कोण नेता किंवा बीडचा एखादा मराठ्यांचा कार्यकर्ता काय बोलतो, किंवा आमदार काय बोलतो, किंवा मंत्रालयातले काय बोलतेत, हाय का काही मिळ. अशी वृत्ती मुंडे साहेबाकडे मोठ्या नव्हती. म्हणून मराठा समाजाला मी सांगतो तो आपण शांत राहायचंय. ह्या नासक्यासाठी वंजारी समाजात खूप चांगले लोक आहेत, म्हणून शांत राहायचंय. ही फक्त असली घाण नासकी ही जी टोळी आणि हे आहे ना, ही संपणं गरजेचं आहे. कारण याला ना जात मिली तरी चालतंय, याला कुणी मिळलं तरी चालतंय. फक्त राजकारण लागतंय आणि ब्लॅकमेल करून राजकारण करायचं प्रत्येकाकडे. आता खाली जर मोबाईल ठेवलेला असला त्या शिटाच्या, म्हणजे जो माणूस बसतो त्याच्या गाडीच्या शिटाखाली, तर सगळं मिळ लागणार. अशी माहिती याच्यातून पुन्हा आणखी आपण गाडी धुवायला जर गेली
तर गाडी धुणारा सुद्धा खालून GPS लावतोय जणू. गाडी कोणाची जर कुंकड चालली असली, आता खरं आहे खोटं हे तपासात घेतलं पाहिजे. त्या आरोपींना माहिती आहे मोबाईल कुठं ठेवते शिटाखाली. जर एखाद्याचा येणे जणू सत्कार केला बरं का राजकीय नेत्या हो, तुम्ही ओबीसीचे असताना मराठीचे असताना याच्यात घुसा, नुसतं मायारच काय आरोप करता. अरे मी खमके होतो म्हणून तर त्याच्या टोळीला आतापर्यंत कुठे हातच नाही घातलेला. नसतात त्यांनी माग काय केलंय पुढं काय करायचं हे कोणालाच काही कळत नाही. ही पहिली घटना आहे, त्याची यंत्रणाच कमजोर केली सगळी. म्हणून तर आम्ही बापट ठरलो. म्हणून सांगतो हे सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे. एखाद्याला जर फोटो दिला ना जणून, फोटो नसतो का आपला असा मोठा असतो कशाचा, काचाच्या बाहेरचा असा, त्याच्या सुद्धा कॅमेरे बसलेले जणू, कॅमेरे बसलेले. हो आता ते घरात काय करीत असं एखाद्या बार, मग त्याच्यावर ऍक्सिडेंट करतो काय. बरं आला चार्जिंगचा विषय, त्याचा चार्जिंगचा विषय आलाच ना पुन्हा, आणि मग ते घर पुसणारे कशाला आहेत, त्याला डब्बल पगार द्यायचा, टिबल द्यायचा. एखाद्याचा PA, समजा एखाद्याचा PA नाही बॉडीगार्ड एखाद्याचा, त्याला 5 पट पगार. याची सिस्टम. एखाद्याचा PA त्याला वाढून. हे महाराष्ट्रासाठी खूप अवघड आहे. याच्यात ना त्या पंकजाताई मुंडेबद्दल सुद्धा त्या आरोपीकडे खूप आहे, राज्यातल्या कार्यकर्त्याबद्दल तर खूपच आहे. मी काय त्यांचं ते भाऊ बहिणी म्हणून नाही म्हणत, ते बोलले आम्हाला. अर्ध मॅटर कराडाबद्दल सुद्धा बोलला, कराडच ना सरमाड का करमाड देव, त्याच्याबद्दल अरे हो माणूस इतका भयानक आहे. त्याच्या धसांबद्दल आहे, सुरेश धसांनांबद्दल, ते आमच्या संतोष भाईच्या देशमुखांच्या त्या भावाबद्दल सुद्धा आहे. जे इथं बसलेले होते माझं त्या दिवशी, आम्ही बीड जिल्ह्यातले जालना जिल्ह्यातले काही 100 लोक प्रतिष्ठित बसलो, त्यातले 2 नाव घेतल्यावर ते शॉर्टच झाले. काय ह्यो माणूस त्या जातीला लाभलाय की आयुष्याने खराब केलं, आणि त्या जातीला सुद्धा डोळ्यावर आणून ठेवलं. सगळ्यांना सांगतो ही आस्था गरजेचं असतं, यांच्या नायनाट होणं गरजेचं असतं. म्हणून सगळ्यांनी शांत राहा. मी बरोबर सगळ्या व्यवस्थित नायनाट, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. आपण जर कच्चे असतो, सतर्क नसतो, सावध नसतो, तर इतक्या लांब आपण हात टाकलाच नसता, आपल्याला माहित पण झालं नसतं. पण यांनी एवढी चूक केली आयुष्यात, मला खेळायला पाहिजे होतं. इथून मागं त्याचं उघडं नाही आलं, इथून पुढे अरे हे उघडं नाही आलं. पण मी तर असेल ना, म्हणून आम्हाला ती माहिती मिळाली ना. जर तो त्या गँगवार म्हणून तो काय असन ते जर छेदू शकतो, माहिती बाहेर आणू शकतो, तर मी बी सोपा नाही, एक कच्चा नाही. तो इतक्या चुकी विरोध करायला पाहिजे होता, तो भाषण करायला पाहिजे होते, तो पाहिजे होता. पण तू आमच्याच काही माध्यमातून तो आमच्या मुळावर उठायला लागला. नीच वृत्तीचं राजकारण तू केलं. तू उगाच खेटला मला, तो कोणाला खेटायला पाहिजे होतं. तुला याचे प्रत्यय आलेले 5-6 वेळेस. मला खेटल्यामुळं काय होतं, पण तरी तू पाहिजे होतं, पण तू राहिला नाही. तू मला लय दिवस सांगत नव्हतो ते. हा तो पाय महाराष्ट्रात बघितलेला नाही, असं पाय नाक घासायला लागलं तुला, नाक लक्षात ठेव. माझं तर जाहीर झालं, मी महाराष्ट्रात कुठेही जाणार नाही. आमची युती झाली नाही, कुठेही जाणार नाही. पण स्वभाव असं वाटलं की चांगला माणूस दिसतोय, जाऊ द्या काय जायचं आपण. तू त्याच्यावर टिंगल केली नंतर ठीक आहे, हरकत नाही. तू किती खालच्या थराला जाऊ शकतो हे याच्यातून लक्षात आलं. गोळ्या देणं,
गाड्या देणं, मग मारणं, आमजवळ ते सगळं आहे. मला वाटतं आणखीन आम्ही, तुम्ही जर सहकार्य करत असला तर 2-4 दिवस जर आम्ही नाही दिलं ते तर तपास कामात चांगलं होईल असं मला वाटतं. नसतं ते सगळं तुम्हाला खाजगीत ऐकू घालायचं असलं मी सगळ्याला ऐकू घालतो पत्रकार बांधवाला, म्हणजे तुमचा विश्वास बसेल. एखादी क्लिप तपास कामी मला वाटतं जर तुम्ही 4 दिवस जर मला आणखीन 2-4 दिवस जर वेळ दिला तर हे गरजेचं आहे. अहो काही ठिकाणी त्यांच्या समाजाचं बोलतो आम्ही, काही ठिकाणी 75% जे अधिकारी आहेत, म्हणजे मंत्रालयाचं बोलतो हा, फक्त मंत्रालय आणि असणारे मंत्र्यांना PA एवढ्याच बद्दल बोलतो मी. वंजारी समाजाचे जिथं जिथं PA असतील किंवा ते OSD असतील किंवा काय असतील त्याच्यातले 75% ओरिजिनल गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या विचारावर चालतात, नो टेन्शन. पण काहींना नुसतं ऐकायसाठी ठुले जणू, त्याला माहिती हवा त्या आरोपीनं कुंकड चाललेली येणे जातीचं काय केलं, 2 भाग केले. प्रशासनातला वंजारी आणि सुशिक्षित बेकार तरुण. सुशिक्षित बेकार तरुणांना काही नाही गुन्हेगारीकडे वळिलं आणि सपोर्ट काही प्रशासनातल्या वंजारी बांधवांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दिला. आणि दुसरा वर्ग केला गरीब सभ्य चांगला वंजारी. आणि हे सभ्य चांगला गट कोणाचा होता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा. ते फक्त सुधारायचे बघायचे आणि यांनी जात गुन्हेगारीकडे नेल्यामुळे ती जात बदनाम झाली या थोड्या टोळक्यामुळं. अहो आता मी काय सांगावं तुम्हाला ते ना, मला ते थोडं रेकॉर्डिंगमुळं मी थोडा आता शांत झालो, असं तुम्हाला दाखवल्यावर मला जास्त बोलता आलं असतं. इतके घाण विचार त्या पंकजाताई मुंडेंबद्दल तुम्ही ते एकदा भाषणातून ऐकले ना, काय ठोकून असं काहीतरी मला लक्षात आहे ना ते, हा असा शब्द वापरला. खाजगीत काय असेल तर तिथं लय माहिती, 2 खाजगीत. हा अरे ज्या माणसानं एवढी मोठी जात उंचीवर नेली, त्यांच्या घरच्या वारसांबद्दल आणि लिखित बाबीबद्दल असं बोलतो, हे मी माझ्यावर ते आलंय म्हणून म्हणत नाही बरं का. ते धुडक्या धाडक्याचा कोलतो मी त्यांना वाटत असेल त्यासाठी म्हणतो. काय जे सत्य आहे तुम्ही त्या आरोपी कोण काढा बस का. आता मी म्हणतो म्हणून त्यांना माहित व्हावा असं आपल्याबद्दल बी मग मीडियाच्या माध्यमातून माहिती झाल्यावर ते तरी म्हणतो नाही आमचं काय त्याजवळ बघ म्हणून सांगायला वे मायावर बालंट आलं म्हणून नाही. अरे आम्ही खंबीर येतं पक्के आमचं दे सोडून, त्याला कशी खेटायची तयारी नाही आणि त्याच्या गाडीत दम नाही समोर खेटायचा आहे म्हणून तर असे ते नपुसक मेंगे चाळे करायला आहे. याला मेंगे चाळे म्हणतात, नपुसक चाळे. गोळ्या चारणं, औषध चारणं, कुठं काय करणं. मरतात असं समोर आला असतात. तू मेला असतो नाही तर मी मेला असतो. जिगा उजेडन तिथं उजेडन चाल. याला म्हणते क्षत्रिय खानदान कुळ. ते वंजारला ते तुझ्यासारखा नाही जाल मला तरी वाटतं. हे असलं जातीला डाग लावणार नालायक नासक जन्मलं आणि असले मेंगे नपुसक चाळे करतय. गोळ्यान कुठं गाडीवर गाडी घालन, तुला पैसे देतो, नवी देतो. आता कोणचे रेकॉर्डिंग तुम्ही सुईपासून लावणार आता सुरुवातीपासून. त्या आरोपींजवळ त्याला केलेले मेसेज आहेत. मेसेज म्हणतो मी, त्याजवळ फेस कॉल केलेले आहेत, फेस टाइम कॉल, व्हॉट्सअप कॉल, साधे कॉल, रेकॉर्डिंग. आणि तो त्या दिवशी म्हणजे धरायच्या अगोदर 11:15 त्या संग त्या धनेमुंड्या संग बोललाय तो फोनवर. 11:15 एकदम खालच्या थराच्या चिल्लराचा फोन उचलितो का. हे सगळं भिंग फुटणं गरजेचं आहे. सरकारला माझी विशेष करून फडणवीस साहेब तुमची दय बघा आहे का कुणी एखादा फोटो दिलेला असला त्याचा संख्या येणाऱ्या ठोल्याला. आणि सगळ्या नेत्यांनी आपण आपले शीट सापडा उद्यापासून खालून मोबाईल ठुलेत का काय. आशानं भाऊ राजकारण होत नसतं. त्या बावनकुळे साहेबाच्या भाच्याचं काहीतरी
आता त्यांना भाचा आहे का नाही मला माहित, असेल तर त्यांनी कामाला लागाव. काही नाही बरं का, ओबीसी नाही, फबीसी नाही, मराठा नाही, फेराठा नाही, काही नाही. फक्त हे कर नाही दाबा हे दाखवतो. मला वाटतंय ह्या नीचपणावरच राजकारण चाललेलं आहे. बऱ्याचशा नेत्यांपाशी ह्या गोष्टी आहेत, मग हे दाखवत असन. तो असा असं आहे, मग तो भाचा जाईन मधी, नाही तर मग तो मेहना जाईन मधी, नाही तर तो चुलत भाऊ जाईन मधी, तो माऊस भाऊ जाईन मधी, नाही तर मग तो चुलत्याचा असं आहे. हे खूप गंभीर आहे, हे खूप गंभीर आहे. संपदाताईच्या त्या पीडित संपदाताईच्या मुंडेचं प्रकरण 2-3 दिवस बोलल्यानंतर कुठे गेला, त्याच्यात पण माहिती आहे की हे मॅटर मुकादमाकडे न्यायचं. कारण तो सुद्धा त्याच्या जवळचा आहे जणू तो PI का PAPI, हा. आणि ते दुसरा पण तिकडून जवळचाच आहे त्यांच्या, कुठं नारायणगाव का आरणगाव काहीतरी आहे, तिकडून कुठून तरी. म्हणजे त्यांचा असं म्हणणं आहे जणू बरं का. अरे हे लय जण माहिती आहे बेकार, हे वांजरी सुद्धा चक्रावून पडतील. मी माझ्यासाठी म्हणत बरं का, पुन्हा पुन्हा ते तुमच्यातले ते येते 2-3 उष्टे आणि पुन्हा ते लिहिण हे ते. मला खरं सांगायची माहिती आहे, हे महादेव मुंडे भैया मुंडे यांच्या परिवाराला विचारू आपण साथ द्यायला लागलो कशी देतो सांगायला मी. मग असे चर्चा आहे आता बघा, त्याच्यावर खात्री करून चौकशी करून प्रशासनानं की हे काय आत्महत्या आहे, थोडीच हात आहे बोलायचं काम होतं. आपण काय करू आता की हेच मॅटर मुकादमाकडनं, म्हणजे आपले मुकादमा तर सुट्टे निंबाळकरांच्या ताब्यातून, आणि निंबाळकराचं जुटत आहे. मग काय राजकारण करतो तू, म्हणजे हे मॅटर आत्महत्या आहे, ही थोडीच हत्या आहे म्हणून शेवट लागत बसन सुटणारच आहे तुम्ही काही दिवसात. तर मग काय होईल, मग काय होईल. आपले 200-300 मुकादमा आहेत ते तरी बाहेर काढून घेऊ ना. पहिले मुकादमा कसे होते, कष्ट करून कमवणारे. आताचे मुकादमा याच्या जोपर्यंत गोपीनाथरावजी मुंडे साहेबाकडे हा समाज आणि मुकादमा होते त्यावेळेस ही जात अशी होती, एकदा जर उच्चल घेतली, कारण आम्हाला पण माहिती आहे हो त्यांचं पूर्वीचं वागणं हे पत्रकार परिषदेत लय गरजेचं आहे. तुम्हाला ऐकायला वाटत असेल वेगळं आहे, कारण आम्हालाही माहिती आहे ही पूर्वी जात कशी होती. एकदा जर उचल घेतली ना पट्टा पडल्याशिवाय माघारी येत नव्हती. आणि आमच्याकडे त्याला त्यावेळेस कारखान्याचं नाव नव्हतं येत, बेलापूरला चालला असं म्हणायचे, बेलापूरला चालला अशी कणखर जात आणि ते काम करणारे होते. पहिले मुकादम एकाच कारखान्याची उचल घेणार आणि सगळ्याला देणार, पट्टा पडूस तर एकाही मुकादमाला कोयत्याला पळून जाऊन देत नव्हती आणि कोयत्या जात नव्हतं असे होते. आता याच्याकडे वर्ग झाल्यापासून मुकादम तोडणारे सारखेच झाले. ह्या कारखान्याचे 50 लाख घे, त्या कारखान्याचे 50 लाख घे, त्याला सांगायचं माझ्याजवळ 50 ऊस तोडणारे कोयते, याला सांगायचं 50 आहेत, याला 25 द्यायचे आणि त्याला 25 द्यायचे. ह्या कारखान्यावाला जर म्हणला तर 25च का मानले, पळून गेले राव ते आलेच नाही. आणि इकडे म्हणायचं पळून गेले आलाच नाही. मग पुढं काय करायचं, तर आता ऊस तोडून घेऊ, शेवटी हिशोब करू, जेव राहीन ते माघारी करू. आणि मग करायचा नाही, मग त्या कारखान्यावाल्याने मालकाने विश्वास ठेवायचा आणि म्हणायचं बरं नंतर तर नंतर द्या, ह्या भूमिकेत यायचं. आणि नंतर मागायला गेले की मग यायची टोळी चाल नाही द्यात बुडीतो. काय समाज केला यार तो बुडीतो. मग याला लागले तर खोटे पैसे खायची सवय. पहिले कष्टाचे खात होते त्यावेळेस मिशा पिळीत होती. आम्ही बघितलेला समाज सांगायलोय मी, मिशा पिळून टाईट जागायचे. आता याला चुट्ट खायची सवय लागली. आणि हे विषय न्यायचा कारखान्यावर निंबाळकराच्या, आणि मग मुकादमा सोडून घ्यायचं, मोकळं व्हायचं. मग ते संपदाताईचं तिकडं खून जिराला तरी चालन किंवा ती आत्महत्या ती जिरली तरी चालत. काय भूमिका आहे तुमची, आणि डोळे उघडा. ते त्याच्यात असतील तर आम्ही म्हणतो का नाही आमचा ते विषय का. मराठ्यांनी याच्या शानावर कसं लावून देतात. आणि माझं सगळ्याच मराठ्यांना, निंबाळकरां त्या दोन्ही तिन्ही त्यांच्यासह सगळ्या राज्यातल्या मराठ्यांना सांगणं, आपल्या वापल्यातले मराठ्यांच्या नेत्यांनी वाद कमी करा. खूप कोण कोणाला संकट करायला लागले सांगताय ना. आपल्यातले राजकारणी मराठी नीट राहा. आपल्यातले तुम्ही टीका करा, भाषण करा, पण टोकाचे वाद कमी करून टाका. एक चिल्लरच आहे रे, एक चिल्लर माणूस
इतक्या मोठ्या नेत्यानं जर बोटावर मिरत असला तर काय, हा मा ध्यानात आलं त्या बोटावर. त्याच्यात म्हणले तुम्ही काहीतरी व्हिडिओ बना, खोटे रेकॉर्डिंग बना, तुम्ही जा लांब लांब कुठं तरी. कोण त्यांचे ते राज्य आता तो सांगन ना, ते आरोपी आहे ना, तो सांगन ना आता काय काय चौकशी बघतो ना मी. आमच्या कोर्टात जनतेच्या सगळं खरं झालेलं आहे. ते म्हणले मी त्याला बरोबर बोटावर नाचतो, बरेच नेते नाचले तशी, मला निवडून यासाठी समजा त्याच्यासाठी मतदानासाठी मी बरोबर बोटावर नाचित त्याला. भाऊ तू हाय त्या करोनाताई मुंडेला म्हणतो तिचा ड्रायव्हर तिचा नवरा आहे, लाज वाटली बाई तुला? ते पोरग त्याला फोनवर म्हणतंय की ते ड्रायव्हर आणि ते जरा इथं पाठला राहिले त्या पोरांनी ते बी सांगितलं म्हणून त्याला इथं काय काय होतंय ती. त्या पोरांनी ती नव्हती आली, ती त्याची बायको ती करुणा मुंडे का काय इथं आली ती बसायची अशी आधीच त्याला माहित झालंय. आणि मग तो म्हणला तो ड्रायव्हर होता असा होता, तो आरोपी म्हणतो त्या धनंजय मुंडेला. तर तेव्हा म्हणतो नाही रे ते ड्रायव्हर नाही, तिचा नावर आहे हे म्हणतोय. आपण बरोबर लावलेले आणि ह्यो बी तिच्या संगत होता जणू, म्हणजे तिच्या गाडीत का काय, जो आरोपी आहे तो पण. मग म्हणून मी मराठा समाजाला सांगतो, करणारापेक्षा करून घेणाराला महत्वाचं आहे. आपली टीम कच्ची नाहीये चौकशी करायला. मराठा समाजाने समजून घ्या, मी बराबर करतोय. माझी विनंती फक्त मराठ्यांनी शांत राहा. तुम्ही शांत राहिले मला करता येते. तुमच्याकडे एकच काम, आपला मोर्चा असला सभा असला तुम्ही फुल ताकद लावायची, सोपं काम तुमच्याकडं. अवघडा ले पोरग आहे तुमचं मर्दासारखं इथं, तुम्ही बाकी टेन्शनच घ्यायचं नाही. आता याच्यात गृह मंत्रालय मुख्यमंत्री साहेब काय काय करतेत हे आपण बघतोय. मला तरी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती करायची, फडणवीस साहेबांना, असे राज्याला आणि राज्यकर्त्यांना घातक आहेत. अजितदादा थोडं बारकाईने याच्यावरती विचार करून बघा. आम्ही काय तुमच्यावर ढकलत नाहीत किंवा आमच्यावर आलं म्हणून आम्ही कोणावर आरोप नाही करत. मी पक्का आहे, सावध वेळ सावधाची भूमिका सांगतोय. इतकं सहज गाफील राहून हा विषय फडणवीस साहेब सोडू नका, अजितदादा सोडू नका, शिंदे साहेब तुम्ही सुद्धा सोडू नका. याच्या मुळात जाऊ द्या आता आणि याचा शेवट करा. ज्यांना ज्यांना मी सांगितलेलं काही खोटं वाटत असेल, म्हणजे राजकीय नेत्याला म्हणतो, त्यांनी तुमचा आमच्याकडे माणूस पाठवा, आम्ही तुम्हाला आम्ही बोललेल्याचा पुरावा देतो. उदाहरणार्थ ते बावनकुळे साहेब म्हणतील नाव घेतल्यामुळं, अहो लय नेत्याचं नाव आहे, तो लय नेत्याचं नाव आहे, त्यांना शॉर्ट बसन. आपण आपले कुणी फोटो नेलेले असले, कुणाच्या काय ते GPS काय मोबाईल गाडीच्या खाली ठेवणं, काय काय प्रकार आहेत, कोणाकोणाच्या तिथं कोणाला पगार वाढून दिले आहेत, ही खूप बारीक गोष्टीत घुसावं लागणार आहे गृहमंत्र्यांना. आता साधं वागून चालणार नाहीत, कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकीच्यांना येणी गिअरमध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे, माझा खून होणार आहे, या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरंच तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का, खून करणार होते का, गोळ्या औषधं चारणार होते का, रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का, व्हिडिओ व्हायरल करणार होते का, खोटे करणार होते, मी शरण यायना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते, ते काय होईल ते मी समर्थ त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा. आता कुठं कुठं आला होता का, काय काय केलं का, याने कोणते लोक जोडलेले आहेत का, कोण कोण आहेत, बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय, माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडे, मी इथंच म्हणत होतो, कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पटली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. एक काही नेत्यानं सहज घेऊ नका, मग तो मराठ्याचा असन नाही तो ओबीसीचा असन. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नासका याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा, कारण ह्यो फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या आहेत.
प्रत्यक्ष बैठका झालेल्या. यांनीच ह्या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे. खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा, घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा, ही सगळा सामूहिक कट आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे. याला चौकशीला घ्या. तुम्ही नाही घेतलं, तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही. आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे. कारण बीड जिल्ह्यातल्या, जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली. त्यामुळे मी टेन्शन फ्री आहे, त्याचा काय लोड नाही. आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास. जरांगे पाटील सांगत होते खरं आहे का, तुम्ही ऐकलंय का? कारण इकडे तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय. तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य सगळ्यांनी सावध व्हा. आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा. पाटील पहिल्यांदा हा संपूर्ण प्रकार तुम्हाला केव्हा लक्षात आला? कुठं बीडला बैठक झाली, त्यानंतर परळीला त्यांची कुठं त्या ठिकाणी त्यांची भेट झाली धनंजय मुंडेची? तुम्ही धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केलेले. आरोप थोडा आहे ती, काय आरोप आहे त्यांचं? हे आरोप नाहीये. मी खरं आहे खोटं आहे काय आहे, माझं काम काय केलं ते सांगतो तुम्हाला. मला अमुक गोष्ट कळाली, अमक्याला मारणार आहेत, मी ती प्रशासनाला सांगितली, पोलिसांना असं असं आहे बघा काय आहे. मी आरोप केले का? नाही. जे आरोप आहेत ते सांगतील ना. कारण हे मुख्य कट रचणारा सूत्रधारच धनंजय मुंडे. अहो त्याच्यात ते आणखीन सांगितलंय, 4-5 जणांचे बीडचे नाव घेतले, त्यात गंगाधर नाना काळकुटेचं पण नाव घेतलंय. हा ते म्हणले त्याला तर डुकरासारखंच उचलून नेतो. डुकरासारखं नसतं ते फाळकाटात गुंतून तसंच नेतो म्हणे त्याला. अरे तुला बोला ना, त्याच्या जीवाला धोका आहे. सरकारने त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे. इथं हे लय मोठं टोळक आहे, हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आणि आमचे SP साहेब आम्हाला वाटतं असं ओरिजिनल आहे, काटाच करणार सगळ्याचा असं वाटतं. त्याच्यात काही दुमत नाही. कारण मी मराठा समाजाला त्यावेळेसच सांगितलं होतं, तुम्हाला आता गॅजेट दिलंय, आता ही निवडणूक झाली की तुम्हाला 17 संस्थांचं ते पण सगळं देतो, म्हणजे GR तुमचं ही काय टेन्शन नाही. तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी, वर्षाच्या आत कोणाला ठूत नाही, पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा. तुम्ही काय ताण घेऊ नका. पण मला 1 वर्ष जरा थोडं आता काम करून द्या. हे मी समाजाला सांगितलं होतं की मला 2 वर्ष मला आणि माझ्या समाजाला लई हिनवलंय, मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा. कारण हे लय मोठे टोळे आहेत माझ्या जवळचे पण लांबचे पण. बऱ्याच जणांना वाटतंय मी आणखी संगत झेंडोतोय, मिळत नाही. थांब जर शिक, हा थांब, लय मोठे त्याच्यात. कुणी हे नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेतंय, ते त्या नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेतोय, महाविरोधात जातोय. हे सगळे षडयंत्र बाहेर पडणार आहेत. दिवाळी मागायला कोण कोण गेलं तर कोणाच्या बंगल्यावरती, हे टप्प्याटप्प्यात सगळं घेतो. पुराव्यासहित घ्यायलो ना, असं नाही घ्यायलो नसता. इथून पुढं तुम्ही तुमचं लढा आरक्षणासाठी महान नाव घेऊन बोलू नका. आपण माफ करायला सोडून द्यायला तयार आहे. तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्याला GR आणा, अर्धवट आणा. मी ह्या GR वरती दोन्ही साताऱ्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्यातल्या सगळा मराठा आरक्षणात घालतो. हे मी आता मागच सांगितलं, मला ते विषय याच्यात घ्यायचा नाही. फक्त एक गोष्ट लय महत्वाची आहे. आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे. अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते. या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली, जाऊ द्या तिकडं, आपल्याला विचाराचं घेत नाही, म्हणजे संघटना असतील मराठ्यांच्या, नेते असतील मराठ्यांचे, राजकीय असतील, समन्वयक असतील, सेवक असतील, उद्या तुमच्यावर वेळ येईल तर त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हते. असं वाटलं पाहिजे राज्याला मराठे 17 जागेवर आहेत. पण ज्यावेळेस असा घातपाताचा कट रचला जातो, तुम्ही डायरेक्ट मुळावरच उठता, त्या टायमाला मराठे एक जीवानं मुसंडी मारते समोरच्याला. ही संदेश राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे. उद्याच्याला पुन्हा बाजूला गेल्यावर तुम्ही माझ्याविरोधात भाषणं करा, पत्रकार परिषदा घ्या, मी घेईल तुमच्या, हे चालू द्या.
पण ज्यावेळेस मुळावर उठले ते त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला. कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकरं बाळा उघड्यावर पडणार आहे, तुमचा संसार उद्ध्वस्त होणार आहे. त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची, तुमच्या मागं खमक्यावून उभा राहून ताकद करायची, ताकद द्यायची. तीच परिस्थिती इथं निर्माण केली. जर घातपात करते तर सगळ्या मराठ्यांनी हे मुळा जाळा सकट नायनाट झाला पाहिजे. कारण हे खोटं असेल तर त्या 2 आरोपींना विचारा. आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय मुंडेंपासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी किंवा काय काय शांत केलंच तर मी सांगितलेल्या 100 जे लोक आहेत त्यांच्यापाशी फक्त येऊन बसा, तुमच्या डोक्याचे झाकच आहे. आणि ते इतकं ध्यानातच आहे ना, कालपासून रेकॉर्डिंग ऐकतो आम्ही, मीडियाच्या बांधवाला सांगतो, कालपासून संपणातच ते इतक्या तुम्ही या पाटील, recording तुम्ही जे आहे आता सगळ्या म्हणलं की पोलिसांना झाडा- दिल्यात का आणि तुम्ही या माध्यमांसमोर कधी उघड करणार आहे? मला वाटतं 2-4 दिवस आणखीन तपासाचा भाग आहे. तिकडून जवळ ते नावं घेत नाहीत तोपर्यंत मलाही घेता येत नाहीत. असं थोडं संकेत पाळायलोय मी. आम्ही त्यांना रेकॉर्डिंग दिलेल्या आहेत, सगळ्या शूटिंग दिलेल्या आहेत, सगळं दिलेलं आहे, टोटल काही ठुलेलं नाही. सध्याही तुमच्या जीवाला धोका आहे का आणि तुम्ही पोलीस प्रोटेक्शन अजून तुम्हाला वाढीव पाहिजे का, तुम्ही मागणी करणार का सरकारकडे? नाही, मला काय नको. मी समाजासाठी कुकू पुसून घराच्या बाहेर आलेलं पोरग आहे. हा, हजारो करोड रुपये आले असते लाथा मारणारे लोक आहेत आम्ही. हा, पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वड्याची नाही. पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही. हजारो करोड रुपये आले असते, लात मारली, समाजाचे लेकर आनंदी बघायचं काम केलं मी. मला कशाची गरज नाही, म्हणून मी मराठा समाजाला आवाहन केलं, तुम्ही शांत राहा, कारण तुम्हाला मला अडचणीत नाही आणायचं. आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या, तुम्हाला अडचणीत नाही, तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे, अवघड करायला मी आहे ना. मी जेवर जिवंत आहे त्यावर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. मी मेल्यावर तुम्हाला काय करायचे ते करा. अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का? अजूनही सर आरोपी ताब्यात आहेत, पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का? हे बघा, बाहेर आहेत ना बरेच, पोलिसांनी कुठे धरलेत, आणखीन धरलेत मला नाही माहित, मी नाही विचारलं. पुन्हा लय मोठे आहेत, आणखीन लय मोठे आहेत. आणि मी त्या धोक्या फेकायला भीत असतो, तर एवढी मोठी लढाई लढलो. तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती, ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं, पुढे होऊन लागला असतात, तर समजून घ्या समान दुःख आहे. आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय, मरायला कोण भेटतोय? आणि असं मरण कोणाला यावा? चांगलं आहे ना, जातीसाठी मरण येणं. अरे कुठं मरताय माणूस? अटॅक येतो, साप चावतो, ऍक्सिडेंट होतो, ट्रक खाली जातो, विहिरीत पडतो, काही होतं, हीच पडते अंगावर, बिल्डिंगवर पडतो. या काही जेवता जेवताच अटॅक आला गेला, मरतोय. काही पण होतो, ऑपरेशन करता करता काही काही मरतात. अरे माझ्या जातीसाठी जर मी लढताना मरत असलो तर मी ते आनंदाने स्वीकारायला तयार आहे. म्हणून मराठ्यांनी फक्त शांत राहा. मला खूप उंचीवर न्यायचं आहे, तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका, मला काय होत नाही. आणि त्याचंही ध्यानात आलं असं आता आपली पार्टी, आपली टीम, आपली गुंडाची टोळी कमजोर झाली. कारण व्हायच्या आधी 25 वर्षात कवाच कोणाला काही कळालेलं नाही, झाल्यावरही मेळा लागला नाही, कोणाकोणाचा खून केला का, कोणाला गाडी खाली घालं. ही पहिली वेळ आहे. जरंग्या पाटला सुद्धा हात कमजोर नाही आहेत, बुडात हात टाकून माहिती काढू शकतं. हे त्याचाही आता कळालं असेल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलो. पाटील पाटील तुम्ही आताच म्हटलं की जालता फाटा या ठिकाणी भेट झाली की त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी गोळ्या औषध पुरवण्याचं सूत्र म्हटलेलं होतं. नेमकी हे गोळ्या औषध काय होतं आणि काय कट कारस्थान होतं नेमकं? आता मला काय, मी थोडंच गोळ्याचा धंदा करतोय, कोणचा होता त्यालाच माहित. आता त्यांनी त्या आरोपी जे आहेत ना, यांचं सगळे आहे ना, आणि जे 100 लोक ऐकायला होते मुख्य, ते शॉट झालेले सगळे शॉट. हे किती भयान चित्र आहे. अहो आता ना, मला वाटतं 2-4 दिवसांनीच मी आणखीन उघडं करावं, कारण पत्रकारांनी प्रश्न विचारला, मग पुन्हा बोलता होतो. त्यांच्यातले सुद्धा शॉट आहेत हे कळाल्यावर. काल मी 2-4 माहिती त्यांच्या माणसाजवळ दिल्यात, हो दिल्यात. त्यांच्यासाठी सुद्धा किती विघातक माणूस आहे. आपण म्हणतो ना, ह्यो नेता कम साथ देतो, तो ओबीसीचा कार्यकर्ता कम साथ देतो. अगोदर हे वेगळं करतात आणि नंतर मात्र हेच कार
असं नेत्याच्या आमदारांच्या बद्दल आहे, कार्यकर्त्यांच्या बद्दल आहे आणि अधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा आहे. आता ते बावनकुळे साहेबाचं उदाहरण जे घेतलं आपण मोगाव, ते काय मोर्चाचे विरोधक आहे कधी माणूस आमच्या कशाचा? जे कळेल तेच खरं बोललो ना. मी काय म्हणलो का छगन भुजबळचं असं म्हणजे मग म्हणले असते आली याचा विरोध आहे म्हणून म्हणतोय. जे सत्य आरोपी जवळ आहे किंवा आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे, आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ आहे ते सांगितलंय. आणि तुम्हाला खोटं वाटत असलं तुमचा एखादा विश्वासाचा माणूस पाठवून द्या, आम्ही दाखवायला लावतो ती. पाटील तुम्ही मगाशी म्हटलं आरोपींच्या जीविताला सुद्धा धोका आहे. आरोपी जीवाला धोका आहे? आता मगाशी म्हटलं तुम्ही की ते जे आरोपी अटक केलेले आहे आता पोलीस मी का म्हणलो? मगाशी म्हटलं. आणि असला तर पोलीस आहेत ना, ते लक्ष ठेवते ना त्यांच्यावर. पाटील पाटील आता तुम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं, त्यांच्या पीएनचं नाव घेतलं, याबरोबर आणखी किती लोक असू शकते या गटात सहभागी? याच्यात 11-12 जण आहेत हे याच्यात. आता पुढे पुढे आणखीन उघडे पडत जातील आणि काही दुसरे पण येत ना आणखीन लय जण उड्या आणतात ना बुळबुळ. पैसे कमायच्या नादात तुम्ही काय करताय मराठ्यांच्या भावांनो लक्षात ठेवा. पैसे कमायच्या नादात तुम्ही कोणत्या थराला चाललायत? पुन्हा पुन्हा काल सांगितलेला शब्द सांगतो, आपला सुखी संसार करावं, कष्ट करावं. कुणाच्या पैशाच्या लालसेत येऊन आयुष्यातून उठू नका. तिथं सडत बसण्यापेक्षा जेलात त्या पैशाला काय अर्थ नाही. तुम्ही 10,000 करोड बी आणले, 2 करोड बी आणले तर ते घरी राहणार आहेत. घरचे सुखी नाही, तुम्ही पण सुखी नाही. त्या पैशाचा उपयोग काय? पैसा आपल्या लेकरा बाळाला, संसाराला, आपल्या सुखाच्या कामी यावा याच्यासाठी पैसा असतो. पैसा घेतला आणि ज्याला सडत बसली, काय साध्य केलं तुम्ही? त्याच्यामुळे जर कोणी इथून पुढे असतील आम्हाला माहित होणार आहेत आणि झालेत म्हणजे ही टीम सोडून म्हणतात दुसरे आणखीन 2-4 आहेत. तुमचे जे पैशाचे नाद आहेत, नेत्यालाच तुम्ही बाप मानून किंवा नेता म्हणून काम करताय ना, थोडे शहाणे व्हा. कुठं रेकॉर्डिंगन व्हिडिओन कुठं मग मारूचन हाणूचन रस्त्यानेच हाणूचन आमकच करू भानगडीत पडून तुमचे सुखी संसाराचं वाटोळं करू नका. माझ्या विरोधात बोलण्याच्या भानगडीत पडायचं सोडून द्या. तुम्हाला सांगतो आणखी शहाणे व्हा. तुम्ही मागं सरकत नाहीत तर मी सुद्धा मागं सरकणार नाहीये हे पण ध्यानात ठेवा. पुन्हा उद्या म्हणू नका ती आपल्या जातीचे जरा मुळावरच उठायला लागले तो जातीच आहे का? छत्रपती संभाजीराजे आमच्यातून गेलेत. आम्ही मराठ्यांनी धडा घेतलाय, आमचा राजा जाऊ शकतो म्हणून मराठा समाज सतर्क आहे आणि मराठा समाज मी हुशार पण करतोय. मराठा समाज हुशार पण आहे आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांनी सतर्क राहायचं, सावध राहायचं, खचायचं नाही, घाबरायचं नाही, असे तट लावून धारसानं राहायचं. पाटील तुम्ही जे एसपींना व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग पाठवली की आरोपी आणि धनंजय मुंडेचं संभाषण आहे का? आता ते तपासाचा भाग आहे ना, म्हणून मी बोला नाही ना. सगळं काय मी सांगितलं ना तुम्हाला सांगताना. त्याच्याकडे मेसेज येत, किती डिलीट केले तर त्याचे CDR निघतात, त्याचे सगळी दुनिया निघती. गृह मंत्रालयाच्या संबंधित सुद्धा काही विषय आहेत, खूप नेत्यांच्या संबंधित सुद्धा विषय त्या आरोपींना माहिती आहेत. मी त्यांना सावध करायला माझ्याबद्दलच बोललो असतो ना. मी माझं सारखं त्यांचं होऊ नये, पाहुण्या रावळ्याच्या हाताने कोणाच्या हाताने त्यांच्या, म्हणून सावध करायला तुम्हाला चौकशी करायला रोग आलाय का नुसता? तुमच्याबद्दल माझ्याबद्दल नाही म्हणणार मी लय खंबीर आहे म्हणून तर त्याचं नेटवर्क भेदलंय, मी छेदलंय पुरं. खंबीर आहे म्हणून छेदू शकलोय. त्याची काळजी नाही, त्याला बघतो मी, त्याची काळजी नाही. पाटील प्रत्येक सभेत तुम्ही माझ्या जीविताला धोका असल्याचं म्हणत होता, कुठेतरी पुसटची कल्पना होती तुम्हाला या गटाची? नाही ते वेगळे होते.